एका योगीने 1400 वर्षे तपश्चर्या केली होती. त्याच्याकडे अनेक अद्भुत सिद्धी होत्या. तो वाघावर बसून फिरत होता. हातात जिवंत नागाचा चाबूक होता. लोक त्याला देवासारखे मानत होते. पण अशा महान योगीचा अभिमान फक्त 16 वर्षाच्या एका संताने एका क्षणात मोडला. आणि त्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालत नसलेली भिंत चालवली. पण प्रश्न असा आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी हा चमत्कार लोकांना दाखवण्यासाठी केला होता का, की त्यामागे आणखी मोठे रहस्य दडले होते? चला जाणून घेऊया संत ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज यांच्या भेटीची ही अद्भुत सत्य कथा. तर चांगदेव महाराज कोण होते? त्या काळात तापी नदीच्या परिसरात एक महान योगी राहत होते. त्यांचे नाव चांगदेव महाराज. वारकरी परंपरेनुसार त्यांनी अनेक शतके कठोर तप केले होते. योग शक्तीच्या बळावर त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या. ते हवेत तरंगू शकत, वन्य प्राण्यांवर नियंत्रण ठेवू शकत आणि अनेक चमत्कार करू शकत होते. त्यांच्या कीर्तीमुळे हजारो लोक त्यांचे शिष्य झाले. परंतु इतक्या सिद्धी मिळाल्यानंतर त्यांच्या मनात नकळत अहंकार निर्माण झाला. त्यांना वाटू लागले, माझ्यापेक्षा मोठा योगी या जगात नाही. तर त्याच काळात आळंदीमध्ये 4 भावंडे राहत होती. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई. ज्ञानेश्वर महाराजांचे वय अवघे 16 वर्षे. पण त्यांच्या ज्ञानामुळे त्यांच्या ओठातून निघणारा प्रत्येक शब्द लोकांसाठी अमृतासारखा होता. त्यांनी भगवद्गीतेवर मराठी भाषेत भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांची कीर्ती दूरवर पसरली. चांगदेवांना ही बातमी समजली. एक दिवस चांगदेव महाराजांच्या कानावर बातमी आली की आळंदीमध्ये एक तरुण संत आहे, ज्याच्या ज्ञानापुढे मोठमोठे विद्वानही नतमस्तक होतात. हे ऐकून चांगदेव विचारात पडले. हा मुलगा माझ्यापेक्षा मोठा कसा असू शकतो? त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना पत्र लिहिण्याचे ठरवले. पण एक अडचण निर्माण झाली की पत्राची सुरुवात कशी करावी? चिरंजीव लिहावे की पूज्य लिहावे? लहान वयामुळे चिरंजीव योग्य वाटत होते, परंतु ज्ञानामुळे पूज्य योग्य वाटत होते. खूप विचार करूनही त्यांना निर्णय झाला नाही. शेवटी त्यांनी कोरे पत्रच पाठवले. पत्र पाहून मुक्ताबाई हसल्या. त्या म्हणाल्या, इतकी वर्षे तप करूनही मन अजून कोरेच राहिले. ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र चांगदेवाचा अपमान केला नाही. त्यांनी त्यांच्या कल्याणासाठी 65 ओव्या लिहिल्या. यालाच आज चांगदेव 65 म्हणतात. या ओव्यांमध्ये ज्ञान, वैराग्य आणि अहंकाराचा त्याग यांचा उपदेश आहे. या ओव्या वाचून चांगदेव आश्चर्यचकित झाले. पण त्यांच्या मनातील अहंकार पूर्णपणे गेला नव्हता. ते म्हणाले, मी स्वतः जाऊन या मुलाला भेटतो. मग काय, ते निघाले वाघावर बसून. हातात जिवंत नाग, हजारो शिष्य, ढोल, ताशे आणि मोठा लवाजमा. जणू एखादा राजा निघाला होता. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडासोबत बसले होते. तेव्हा एका भक्ताने धावत येऊन सांगितले, महाराज, चांगदेव महाराज हजारो शिष्यासह येत आहेत. ज्ञानेश्वर महाराज शांत हसले. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान नव्हता, भीती नव्हती, फक्त करुणा होती. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई हे चौघेही एका जुन्या दगडी भिंतीवर बसले होते. तर तेवढ्यात कोणी विचारले, महाराज, तुम्ही समोर जाऊन स्वागत करणार नाही? तेवढ्यात ज्ञानेश्वर महाराज हसून म्हणाले, जो स्वतःला मोठा समजतो त्याच्या समोर मोठेपणा दाखवायचा नसतो, त्याला सत्य दाखवायचे असते. चांगदेव महाराजांचा ताफा जवळ येत होता. तेवढ्यात ज्ञानेश्वर महाराजांनी त्या निर्जीव भिंतीवर हलकेच हात ठेवला आणि म्हणाले, चल. क्षणभर सर्वत्र शांतता पसरली आणि जे कधीच घडले नव्हते ते घडले. ती दगडी भिंत हळूहळू चालू लागली. लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. हजारो लोक डोळे चोळून पाहू लागले.
कोणी म्हणाले, हे स्वप्न आहे का? तर काही जण म्हणाले, निर्जीव भिंत कशी चालू शकते? पण भिंत पुढे सरकतच होती. त्यावर ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे अगदी शांत बसली होती. हे बघता चांगदेवाचा अहंकार वितळला. चांगदेव महाराज स्तब्ध झाले. त्यांच्या हातातील नाग खाली पडला. वाघ थांबला. क्षणभर त्यांना जाणवले, मी जिवंत वाघावर बसलो आहे, पण हा संत निर्जीव भिंत चालवत आहे. त्यांच्या मनातील अहंकार क्षणात नाहीसा झाला. चांगदेव महाराज ताबडतोब वाघावरून खाली उतरले. ते धावत ज्ञानेश्वर महाराजांजवळ आले आणि त्यांच्या चरणी लोटांगण घातले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, महाराज, आज माझा अहंकार नष्ट झाला. मी योग शिकलो, पण आत्मज्ञान शिकलो नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे उत्तर. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना प्रेमाने उचलले आणि म्हणाले, योग सिद्धी मोठी नाही, अहंकाराचा त्याग मोठा आहे. चमत्कार करणारा संत मोठा नसतो, तर लोकांच्या मनात प्रेम, नम्रता आणि ईश्वर भक्ती जागवणारा संत महान असतो. यानंतर मुक्ताबाई पुढे आल्या. त्यांनी चांगदेवांकडे पाहून सांगितले, तुम्ही अनेक वर्षे तप केले, पण मन अजून जिंकले नाही. जोपर्यंत मी संपत नाही, तोपर्यंत परमेश्वरही भेटत नाही. हे शब्द चांगदेवाच्या हृदयाला स्पर्श करून गेले. त्यांनी मुक्ताबाईंनाही गुरु मानले. अनेकांना आजही प्रश्न पडतो, ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतच का चालवली? ते स्वतः हवेत उडू शकत होते, पाण्यावर चालू शकत होते, अनेक सिद्धी त्यांच्याकडे होत्या, मग भिंतच का? याचे उत्तर वारकरी परंपरा अतिशय सुंदर देते. चांगदेव महाराज जिवंत वाघावर बसून आले होते. ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव भिंत चालवून दाखवली. संदेश स्पष्टच होता, जिथे ईश्वराची कृपा असते, तिथे निर्जीवातही चैतन्य निर्माण होते. पण त्यांनी हा चमत्कार स्वतःची शक्ती दाखवण्यासाठी केला नव्हता, तर एका महान योग्याचा अहंकार दूर करण्यासाठी केला होता. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या 65 ओव्या आजही चांगदेव 65 या नावाने प्रसिद्ध आहेत. या ओव्यामध्ये आत्मज्ञान, भक्ती, वैराग्य आणि अहंकाराचा त्याग यांचे अत्यंत सुंदर वर्णन आहे. आजही असंख्य वारकरी या ओव्यांचे वाचन करतात. तर आजची शिकवण, माऊलींनो, आज आपल्या आयुष्यात थोडे यश मिळाले की अभिमान येतो, थोडे पैसे मिळाले की इतरांना आपण कमी समजतो, थोडे जरी ज्ञान मिळाले की आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो. पण ज्ञानेश्वर महाराज शिकवतात, फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते, तसेच खरा ज्ञानी नेहमी नम्र असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली म्हणून ते महान झाले नाहीत, ते महान झाले कारण त्यांनी एका अहंकारी योग्याला भक्त बनवले. म्हणूनच आजही शेकडो वर्षानंतर त्यांचे नाव घेताच कोट्यवधी वारकऱ्यांच्या ओठावर एकच जयघोष असतो, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर दररोज काही क्षण मनापासून श्री ज्ञानेश्वर माऊली आणि विठ्ठल विठ्ठल हे नाम घ्या. कारण अहंकाराने माणूस मोठा होत नाही, नम्रतेने तो देवाजवळ पोहोचतो.